मी मयूर चोळके. शिर्डी परिक्रमा 2026 चं निमंत्रण साऱ्या जगभर जवळपास सगळ्यांना देऊन झालं आहे. शिर्डीमध्ये सर्वात मोठा उत्सव म्हणून देखील शिर्डी परिक्रमेचं नियोजन आयोजनाचं काम चालू आहे आणि त्याचं काम बघणारं ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन, की ज्यांनी सुरुवात केली होती स्वच्छतेपासून आणि एक आध्यात्मिक अशी परिक्रमेचा प्रवास त्यांनी सुरू केला, ज्याच्यामध्ये आता हे 7वं वर्ष चालू झालेलं आहे आणि असंख्य लाखो भक्त मागील वर्षापर्यंत या परिक्रमेला जुडले जात आहेत. आणि या भक्तांसाठी काय आयोजन नियोजन शिर्डी परिक्रमेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे त्याची माहिती देण्यासाठी संपूर्ण ग्रीन अँड क्लीनची टीम माझ्या बरोबर आहे. तर त्याची माहिती आपण घेऊयात. सुरुवातीला मी विचारेल की माझ्या बरोबर आहे प्राध्यापक विशाल तिडकी सर आहेत. त्यांना मला असं विचारायचं, सर परिक्रमा असंख्य ठिकाणी होतात, असंख्य आध्यात्मिक ठिकाणावरती होतात, परंतु त्या परिक्रमेचं शिर्डी या अर्थाने काय महत्व तुम्ही विशद कराल सर? धन्यवाद. ओम साईराम. सर्व साई भक्तांना, जगभरातील तमाम साई भक्तांना मला सांगताना विशेष आनंद होतोय की परिक्रमा म्हटलं की संचलन आलं, संचलनातून उद्घोषण आलं, उद्घोषणातून होऊ घातलेलं चिंतन आलं, मनन आलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यातून होणारी परम आनंदम अर्थात परमानंदाची प्राप्ती. कुठल्याही ठिकाणाची जर आपण परिक्रमा करायचं म्हटलं तर या पंचशक्ती आपल्याला प्राप्त होत असतात, सर्व भक्तांना प्राप्त होत असतात. शिर्डीचंही तसंच महत्व आहे. जर आपण साई चरित्राचं पठन केलं असेल तर पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा शिर्डीमध्ये हैजा नावाचा एक महामारीचा आजार आला होता, साईबाबांनी स्वतः शिर्डीच्या या परिघाला अर्थात शिर्डीच्या वेशेवर जवळपास 14 किलोमीटरची जी वेस आहे, जिला आपण शिर्डीच्या बॉर्डर्स म्हणूयात, त्यावर बाबांनी स्वतः गव्हाचं दळलेलं पीठ टाकलं होतं आणि त्यातून महामारीचं निर्वाहन केलं होतं. आणि म्हणून शिर्डी परिक्रमा हे एक आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत तर आहेच आहे, पण त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये होऊ घातलेल्या प्रत्येक दुःखाचं निराकरण करण्याचा आणि त्यातून परम आनंद प्राप्त करण्याचा हा एक महायोग आहे. आणि म्हणूनच आम्ही याला म्हणतोय शिर्डी महापरिक्रमा आणि यंदा उघडणारी 7वी शिर्डी महापरिक्रमा 2026. अगदी सांगायचं म्हटलं तर नर्मदा परिक्रमा असेल, वृंदावन परिक्रमा असेल, काशीची परिक्रमा असेल किंवा अगदी महाराष्ट्रामधील त्र्यंबकेश्वर स्थित परिक्रमा असेल, या प्रत्येक परिक्रमेच्या माध्यमातून आज तागायत जगभरातून आणि आपल्या भारतवर्षातून असंख्य भक्तांनी ज्या पद्धतीनं ऊर्जेची अनुभूती घेतलेली आहे, तशीच ऊर्जेची अनुभूती या शिर्डी महापरिक्रमेच्या माध्यमातून प्राप्त होताना हजारो साई भक्तांनी अनुभवलंय मागच्या 6 आवर्तनांमध्ये. आणि म्हणूनच आव्हान आहे सर्व तमाम साई भक्तांना, जगभरातून येणारे असतील किंवा शिर्डी आणि परिसरातील असतील, की आपण या आणि या आध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती घेण्यासाठी आणि त्यातून साईबाबा ज्या पाऊल वाटांनी, साईबाबा ज्या वेशेने चालले असतील, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्याच भूमीवर, त्याच मातीवर बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा बाबांच्या पावलाच्या मागे पाऊल ठेवून आपणही आयुष्यातील एक परमोच्च आनंद प्राप्त करू शकाल. तर पुन्हा एकदा आवाहन करेल की ही परिक्रमा एक आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत तर आहेच आहे, परंतु शिर्डीच्या इतिहासामध्ये एका नवीन गोष्टीची नांदी या माध्यमातून गेल्या 6 वर्षातून सुरू होताना दिसते. त्यामुळे आपणही शिर्डीमध्ये येण्याचा एक परमोच्च दिवस म्हणून याकडे बघू शकता आणि आपल्या आयुष्याचं एक परमानंद प्राप्त करू शकता. धन्यवाद. ओम साईराम. माझ्या बरोबर आहेत ऍडव्होकेट अनिल शेजवळ, हे देखील या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे सदस्य आहेत. आणि जसं म्हणाले सर, म्हणाले की एक महती आहे प्रदक्षिणा, परिक्रमा या गोष्टीची हिंदू धार्मिक स्थितीमध्ये खूप अशी महती आहे. आणि शिर्डी म्हटलं, बाबांचं नाव म्हटलं की लाखो साई भक्तांचा ओघ शिर्डीमध्ये येतो. व्यवस्था येते, मग ज्यावेळेस व्यवस्था येते, गर्दी वाढते, त्यावेळेस सगळ्या प्रशासकीय यंत्रणांवर, वेगवेगळ्या आस्थापनांवर ताण तणाव तयार होतो. तर त्यावेळी त्या सर्वांशी कशा पद्धतीने जुळतं मिळतं घेऊन कुठल्या कुठल्या पद्धतीच्या व्यवस्थांशी, कुठल्या आस्थापनांशी त्यांनी मिळतं जुळतं घेतलं आहे आणि काय काय व्यवस्था लावल्या जाणार आहे त्या संदर्भातील माहिती ऍडव्होकेट अनिल शेजवळ सर देत आहेत. सर, कुठलाही उत्सव असो, सण असो, धार्मिक उत्सव असो किंवा कोणताही महोत्सव असो, या प्रत्येक कार्यक्रमाला प्रथमतः प्रशासकीय मंजुरी घ्यावी लागते. त्याप्रमाणे शिर्डी परिक्रमा 2026 करिता विविध विभागाची
परवानग्या आपल्याला घ्याव्या लागतात आणि त्यांचा सहभाग असतो. प्रामुख्यानं यामध्ये ही जी धार्मिक परिक्रमा असल्या कारणानं, धार्मिक उत्सव असल्या कारणानं कुठल्याही स्वरूपाची अडचण येत नाही. मात्र शिर्डी नगर परिषद असेल, साईबाबा संस्थान व्यवस्था असेल, नंतर जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, विद्युत महामंडळ असेल, या सर्व विभागांचा सहभाग यासाठी आवश्यक असतो. त्यात प्रामुख्यानं शिर्डी नगर परिषद जे आहे या नगर परिषदेमार्फत रस्त्याची स्वच्छता असेल, त्या ठिकाणी रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ऑब्स्टिकल होणार नाही याची काळजी असेल, खड्डे बुजवणे असेल, रंगरंगोटी असेल आणि याबाबतची आणखी वीज पुरवठ्या संबंधाने काही अडचणी होऊ नयेत यासाठी सर्व प्रकारच्या विभागाची नगर परिषदेमार्फत आम्हाला मदत होते. त्यानंतर साईबाबा संस्थांचा खूप मोठा सहभाग या परिक्रमेमध्ये दरवर्षी घ्यावा लागतो की त्यामध्ये खंडोबा मंदिरातून जेव्हा ही परिक्रमा सुरू होते, मग मंदिरात पूजा अर्चा असेल तर अगदी शेवटची सांगता आपण शताब्दी मंडपामध्ये करतो. या प्रत्येक ठिकाणी साईबाबा संस्थांचा खूप मोठा सहभाग आपल्याला आवश्यक असतो. मग साईबाबा संस्थांकडून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल किंवा हॉस्पिटलची व्यवस्था असेल किंवा प्रसादाची व्यवस्था असेल, भक्तांना दर्शनाची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्थेमध्ये साईबाबा संस्थांचं खूप मोठ्या प्रकारचं योगदान असतं. त्यानंतर भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन आपत्कालीन ही योजना असते ती राबवत असते. त्यात प्रामुख्यानं या शिर्डीमध्ये ॲडिशनल कलेक्टरचं जे कार्यालय आहे ते मागील 4 वर्षापासून या संबंधानं मिटिंग घेऊन सर्व विभागांचं कोऑर्डिनेशन करून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपत्कालीन अडचण येऊ नये यासाठी ॲडिशनल कलेक्टर असतील, प्रांत अधिकारी असतील, तहसीलदार असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांची एकत्र समन्वय साधून या येणाऱ्या लाखो साई भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी ते ॲडिशनल कलेक्टर साहेब स्वतः त्यामध्ये हस्तक्षेप करून त्यासाठी ते मदत करत असतात आणि त्यासाठी योग्य ते आदेश ते करत असतात. त्यानंतर विद्युत मंडळ जे आहे या विद्युत मंडळाकडून कुठल्याही प्रकारची विद्युत पुरवठा खंडित होणार नाहीये किंवा रस्त्यामध्ये जो 14 किलोमीटरची परिक्रमा आहे या परिक्रमा मार्गावर विद्युतचा कोणतीही अडचण येऊ नये या संबंधाने ते परमिशन देत असतात. ती परमिशन आपण घेत असतो. आणि सर्वात महत्वाचा विषय असतो की ट्रॅफिकचा, की शिर्डी पोलीस स्टेशन असेल, इथले वाहतूक विभाग असेल आणि या ठिकाणचं असणारं अतिरिक्त पोलीस कार्यालय असेल यांच्या मार्फत खूप मोठ्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी होत असते आणि त्यांची योग्य ती परमिशन आणि परवानग्या घेऊनच अशा प्रकारचा उपक्रम सुरू करतो. तर या निमित्तानं आपल्याला शिर्डीमध्ये या सगळ्या वाहतूक शाखा असेल, पोलीस प्रशासन असेल, शिर्डी नगर परिषद असेल, साईबाबा संस्थान असेल, नगर परिषद असेल, नगरपालिकेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीओ साहेब असतील, साई संस्थांचे ईओ साहेब असतील, यांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य आणि योगदान या ठिकाणी लाभत आहे. महत्वाचा विषय असा आहे की महंत रामगिरी महाराज हे या परिक्रमेत असल्या कारणानं आणि गंगागिरी महाराज यांनी साईबाबांची ओळख आपल्या शिर्डीकरांना करून दिली असल्या कारणानं महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये ही परिक्रमा मागील 7 वर्षामध्ये होत असल्या कारणानं निर्विघ्नपणे ही परिक्रमा निश्चितपणे पूर्ण होतील आणि कुठल्याही प्रकारची अडचण प्रशासनाकडून येत नाही. प्रशासन उलट प्रकारचं सहकार्य आम्हाला निश्चितपणे करत आहे. ह्या वर्षीची परिक्रमा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडेल अशी मला खात्री पडते. धन्यवाद सर. आणि यानंतर आपला विषय येतो की जशी जशी परिक्रमा वाढती आहे, लोक नेहमी म्हणतात शिर्डीला येणारा माणूस हा बाबांनी बोलावल्यावरच येतो. परंतु हे बोलावणं ज्यांनी प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून कशा पद्धतीनं साई भक्तांना या ठिकाणी त्यांनी बोलावलं आहे, निमंत्रित केलं आहे, आमंत्रित केलेलं आहे, त्या प्रचार प्रसाराची धुरा ज्यांनी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून ते सांभाळत आहेत असे प्रसाद पाटील सर आहेत. मी त्यांना विचारेल की सर, जगभरातले भाविक तुम्ही या ठिकाणी बोलवत आहात, परंतु कशा पद्धतीचं तुम्ही निमंत्रण या साई भक्तांना दिलं आहे, कशा पद्धतीचा प्रचार प्रसार तुम्ही केला आहे त्याबद्दल संक्षिप्त सांगा. नक्कीच मयूरजी. सर्वप्रथम सर्व साई भक्तांना जय श्री साई. परिक्रमेचं हे 7वं वर्ष आहे आणि या वर्षीची जी परिक्रमा आहे ती ऐतिहासिक अशी परिक्रमा होणार आहे. कारण आजपर्यंत आपण जर परिक्रमेचा आलेख पाहिला तर सुरुवातीच्या वर्षी जे साई भक्त या परिक्रमेसाठी आले होते त्यामध्ये आता काही पटीमध्ये वाढ झाली आहे
आणि यावर्षी साधारणपणे 5 ते 6 लाख साई भक्त एकत्रित चालतील. ज्या पद्धतीनं पंढरपूरची वारी असते त्या धर्तीवरती शिर्डीची परिक्रमा आज फार मोठ्या प्रमाणावरती एक विश्व असं त्याचं स्वरूप झालेलं आहे. आणि या परिक्रमेसाठी येणाऱ्या ज्या साई भक्तांना आपण निमंत्रण देणं गरजेचं असतं. तसं पाहिलं तर साईबाबांच्या कुठल्याच कार्याला प्रचार प्रसाराची आवश्यकता नाही, पण जगभरातून येणाऱ्या साई भक्तांना वेळोवेळी 90 दिवस आधी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या माध्यमातून 90 दिवस आधी तयारी असते आणि आपण त्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेत असतो. सोशल मीडिया आणि जे काही युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम हे जे माध्यम आहेत या माध्यमातून आपण जगभरातल्या साई भक्तांपर्यंत वेळोवेळी निमंत्रण पोहोचवत असतो. त्यासाठी आपण आधी 71 दिवस आधी काउंटडाऊन सुरू करतो की आता परिक्रमेला 71 दिवस राहिलेत, 70 दिवस राहिलेत, असं अगदी एक दिवस आधीपर्यंत ते काउंटडाऊन डेली लोकांना निमंत्रित करत असतं की तुम्ही परिक्रमा आता जवळ येते, कुणाला तिकीट बुक करायचं असतं शिर्डीला पोहोचण्यासाठी, सुट्टी घ्यायची असते. आणि असे लाखो साई भक्त या परिक्रमेत येत असतात आणि त्यांना परिक्रमेचं महत्व समजावं अशा पद्धतीच्या अनेक व्हिडिओज, अनेक प्रकारचे रील्स आपण करत असतो. आणि आज माझं सर्व जगभरातील इन्फ्लुएन्सर्सना आणि विशेष करून शिर्डीतील नागरिकांना एक विनंती आहे की आपण सुद्धा असे जे पोस्ट येतात त्या जास्तीत जास्त शेअर करू, जेणेकरून जगभरातील जे साई भक्त आहेत ते या परिक्रमेला पोहोचतील. तर असं हे प्रचार प्रसाराचं काम बाबा करून घेतात. यावर्षी अनेक उपक्रम राबवले गेलेत. त्यामध्ये साधारणपणे आम्ही यावर्षी सगळ्यात असा एक अनोखा उपक्रम राबवला की झूम मीटिंगच्या माध्यमातून जगभरातील हजारो मंदिरांना संपर्क केला गेला आणि ती सगळीच्या सगळी मंदिरं झूमद्वारे कनेक्ट झाली आणि कनेक्ट होऊन त्यांना परिक्रमेचं काय महत्व आहे, परिक्रमा का आहे, कशासाठी आहे, का केली जाते आणि त्या मंदिराशी जे इतर साई भक्त कनेक्ट आहेत त्या मंदिरात जाणारे त्यांच्यापर्यंत हा परिक्रमेचं जे निमंत्रण आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर यावर्षी ही परिक्रमा फार मोठी परिक्रमा आहे. नेहमी बोललं जातं आणि प्रत्येकाच्या मुखातून येत आहे की ऐतिहासिक परिक्रमा आहे. त्यामुळे जे कोणी S9 चे चॅनलचे जे व्ह्युअर्स आहेत, माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्ही कृपया करून ज्या ज्या पोस्ट येतात परिक्रमेच्या त्या आपल्या व्हॉट्सअपवरती, आपल्या स्टेटसवरती, जिथं जिथं तुम्हाला जमेल तर कृपया तुम्ही त्या शेअर करा, जेणेकरून एक जरी साई भक्त तुम्ही शिर्डीत तुमच्या त्या पोस्टमुळे आला तर ते फार मोठी साई सेवा असणार आहे. त्यामुळं तुम्ही कृपा करून ज्या कुठल्या, असं नाही की एका कुठल्या फक्त ग्रीन अँड क्लीनची, S9नी एखादी बातमी बनवली परिक्रमेची किंवा इतरही जे जे लोक साई भक्त बनवत आहेत, युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर, तो तुमच्यापर्यंत जे पोहोचेल ते इतरांपर्यंत पोहोचवा. आणि यावर्षी आपण भव्य दिव्य असं लाईव्ह सुद्धा करणार आहे. जे अपंग किंवा इतर कोणी मेंटली किंवा फिजिकली जे बांधव असतील आपले, जे पोहोचू शकत नाही चॅलेंज, तर त्यांच्यासाठी आपण परिक्रमा अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीने लाईव्ह सुद्धा करणार आहोत. पण परिक्रमेचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर 13 फेब्रुवारीला सकाळी 5:30 वाजता खंडोबा मंदिर शिर्डी इथे या आणि परिक्रमेत सामील व्हा. परिक्रमा काय असते, ज्यांनी आजपर्यंत अनुभव घेतला तो येतोच, पण ज्यांनी आजपर्यंत परिक्रमा केली नाही त्यांनी नक्की एकदा परिक्रमेला यावं. तुम्ही दर 13 फेब्रुवारीला शिर्डीतच असाल अशी ग्वाही मी तुम्हाला देतो. धन्यवाद. नक्कीच सर, त्यांनी आताच सांगताना देखील खूप सुंदर पद्धतीनं निमंत्रण या ठिकाणी सर्व साई भक्तांना दिलेलं आहे. त्यांनी जसं सांगितलं की जगभरातील साई भक्तांना, साई मंदिरांना त्यांनी कनेक्ट केलं. झूम मीटिंगच्या माध्यमातून परिक्रमेचा निरोप सर्वांपर्यंत दिलाय, निमंत्रण सगळ्यांपर्यंत दिलं. परंतु हे निमंत्रण दिल्यानंतर येणाऱ्या साई भक्ताची परिक्रमा मार्गामध्ये कशा पद्धतीनं व्यवस्था केली जाणार आहे ती ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे फाउंडेशनचे जितेंद्रजी शेळके सर, मी यांना विनंती करेल की आपण या संदर्भात जास्त माहिती द्यावी. कारण येणारा साई भक्त त्या मार्गावर येणार आहे, तो चालणार आहे. 14 किलोमीटरची ती परिक्रमा असेल, त्यामध्ये तो कुठेतरी थकणार आहे किंवा त्याला पाण्याची गरज असणार आहे, प्रसादाची गरज असणार आहे. तर त्या संदर्भात काय नियोजन एकूण केलंय त्याबद्दल माहिती द्या. नक्कीच मयूर. ऍक्च्युली या मागील 5-7 वर्षापासून जी परिक्रमा चालू आहे, दरवर्षी ग्रीन अँड क्लीन शिर्डी आणि बाकीचे जे सहयोगी संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा आपण परिक्रमा मार्गावर देण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की आपण सकाळी 5-5:30 ला उठून परिक्रमा करतो, तर टॉयलेट्सची फार मोठी गरज असते. तर साईबाबा संस्थांच्या माध्यमातून आपण टॉयलेट्स उपलब्ध करून दिले जातात. साईबाबा संस्थांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ग्रीन अँड क्लीन शिर्डी विविध ठिकाणी टेम्पररी टॉयलेट्स उभे करून भक्तांची सुविधा निर्माण करते. त्याचप्रमाणे या
मार्गावर असलेले जे घरं आहेत त्या सगळ्या शिर्डीतील जे रहिवासी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांचे जे घरातील टॉयलेट्स आहेत ते सुद्धा आपण भक्तांसाठी उपलब्ध करून देत असतो. दुसरी सगळ्यात मोठी व्यवस्था जी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून आपण करतो ती पाण्याची व्यवस्था आहे. 14 किलोमीटर चालायचं त्यामुळे पाण्याची तहान लागते. तर पाण्याची व्यवस्था आपण यावर्षी साधारण 1 लाख पाण्याच्या बॉटल्स उपलब्ध करून देणार आहोत. त्याचप्रमाणे पाण्याच्या नंतर आपण पूर्ण परिक्रमा मार्गावर रांगोळी ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या माध्यमातून करत असतो. शिर्डीतील दातृत्व परिक्रमेच्या मार्गात निमित्ताने आपल्याला बघायला मिळतं. कमीत कमी 100 ते 125 लोक विविध प्रकारचे खाद्यपदार्थ या परिक्रमेच्या मार्गावर साई भक्तांसाठी देत असतात. वेगवेगळ्या यावर्षी एकादश असल्यामुळं उपवासाचे काही पदार्थ असतील, फळं असतील, काही लिक्विड गोष्टी ठेवल्या जातील. त्याचप्रमाणे जे शिर्डीतील मेडिकल असोसिएशन आहे त्यांच्या माध्यमातून ORS ची बिरोबाच्या मंदिरात साधारण 10,000 ORS प्रोव्हाइड केले जातात. याच्यात जे काही भक्त आहेत चालल्यानंतर त्यांना थकवा येतो तो ORS च्या माध्यमातून तो थकवा दूर होण्याचं काम केलं जातं. अजून एक महत्वाची जी व्यवस्था असते ती अँब्युलन्सची असते. साधारण 10 ते 12 अँब्युलन्स विविध ठिकाणी आपण उभ्या करत असतो. आजपर्यंत बाबांच्या कृपेने कुठली अडचण आलेली नाही आणि भविष्यात बाबांच्या आशीर्वादाने येणार पण नाही. परंतु एक तयारी म्हणून आपल्या संस्थेकडून ही तयारी केली जाते. शिर्डीतील ज्या विविध अँब्युलन्स असतात त्या निशुल्क सेवा या निमित्ताने देतात. आणि त्याच्यानंतर जे काही भक्त थकल्यानंतर त्यांना चालायला काही अडचण होत असेल तर परिक्रमेच्या शेवटी आपण काही रिकामे वाहन, काही बसेस आपण उपलब्ध करून देतो. जर भक्त जर थकले तर ते त्या बसमधून बसून परिक्रमा पूर्ण करू शकतात. अशा विविध प्रकारच्या सेवा ग्रीन अँड क्लीन आणि बाकीचे सर्व ज्या सहयोगी संस्था आहेत त्याच्या माध्यमातून आपण देत असतो. धन्यवाद. नक्कीच सर. जसे की शिर्डी परिक्रमा आपण जसं सरांनी अगदी सुरुवातीला सांगितलं की शिर्डीच्या 14 किलोमीटरची जी एकूण पूर्ण शिव आहे त्या शिवेवरून साधारणतः ही परिक्रमा चालते. पण ही परिक्रमा चालत असताना जसा ग्रीन अँड क्लीन शिर्डी असेल, शिर्डी ग्रामस्थ असेल, शिर्डी नगरपालिका असेल किंवा अन्य ज्या आस्थापना आहेत यांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या शिवांच्या अवतीभोवती त्याला कनेक्ट असलेले प्रत्येक गाव ना गाव या परिक्रमेला जोडलं गेलेलं आहे. म्हणून करता माझा असा प्रश्न असेल सर, आपल्याकडे संजय शिर्डीकर सर म्हणून आहेत, त्यांना मला विचारायचंय सर की या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना तुम्ही कशा पद्धतीनं सोबत घेतलं आहे, त्यांच्याशी कशा पद्धतीनं कॉर्डिनेशन झालेलं आहे. त्याचबरोबर एक दोघांचं काम नव्हे, शिर्डी परिक्रमा हे एक दोघांचं काम नव्हे, आयोजन नियोजनाचे तुम्ही नक्कीच मूळ आधार आहात. परंतु यासाठी म्हणून अनेक स्वयंसेवक सुद्धा लागणार आहेत. तर त्याची कशी व्यवस्था तुम्ही या ठिकाणी केलेली आहे? ओम साईराम. अगदी अल्पावधीत साईबाबांच्या कृपेने शिर्डी परिक्रमा महोत्सव अतिशय यशस्वी झालेला आहे आणि आगामी काळात त्या साईबाबांच्या उत्सवापैकी हा एक महत्वाचा उत्सव मानला जातो. शिर्डी आणि परिसर यातील सर्व सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, विविध संस्थांचे पदाधिकारी असतील, अधिकारी असतील, विविध राजकीय पक्षांचे नेते असतील, त्या सर्वांना आपली टीम त्या ठिकाणी जाऊन सन्मानपूर्वक निमंत्रण देते. परिसरातील सर्व गावांच्या शिवावरती साईबाबांच्या पादुकांचं, पालखीचं, रथाचं पूजन होतं. त्याचप्रमाणे या परिसरातील शिर्डी बरोबरच असंख्य महिलांचा सहभाग या परिक्रमेमध्ये असतो. त्याचप्रमाणे स्वयंसेवकांची प्रचंड मोठी गरज असते. प्रशासन तर सहकार्य करतच, परंतु श्री साईबाबा संस्थांचे कॉलेजचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे साई निर्माण स्कूल अकॅडमीचे विद्यार्थी यांचाही प्रचंड मोठा सहभाग असतो. साधारणपणे यावर्षी 1000 स्वयंसेवक नेमण्याचा मानस आहे. 700 ते 800 स्वयंसेवकाची नेमणूक झालेली आहे. परिसरातील काही तरुण मंडळ, शिर्डीतील काही स्वयंसेवी संस्था, सामाजिक मंडळ, विविध संस्था यांचा सुद्धा प्रचंड असा सहभाग असतो. अनेकांनी त्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या सर्व शिर्डी ग्रामस्थ, शिर्डीतील सर्व पदाधिकारी, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील यांच्या सर्वांच्या सहकार्याने प्रशासन सुद्धा अतिशय उत्कृष्ट सहकार्य करत आहे आणि वेळोवेळी अडचण भासल्यात सर्व राजकीय पक्षांचे, सर्वच प्रकारचे लोक या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतात. शिर्डीची ही जी ग्रीन अँड क्लीन संस्था आहे ते अतिशय अनेक तरुण युवक या ठिकाणी सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवतात आणि कुठल्याही सेवेला ते तत्पर हजर राहतात. या ठिकाणी रस्त्यावर असणाऱ्या सर्व
जे दुभाजक आहेत किंवा रोडचे शिव आहेत त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे रस्त्याने विविध ठिकाणी अलाउन्सिंगचे टावर केलेले, संपूर्ण वातावरण भक्तिमय असावं. आबांनी सांगितल्याप्रमाणे रांगोळी काढण्याबरोबरच त्या टावरवरती साईनामाचा जप चालणार आहे. त्याचप्रमाणे सर्व स्वयंसेवकांना, साई भक्तांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना ज्या आवश्यक आहेत त्या देण्यात येणार आहेत. आणि खूप असा चांगला उत्साह परिसरातून आणि संपूर्ण देशभरातून फोन यायला सुरुवात झालेली आहे. कधी निघणार आहे, काय आहे, त्यातले बारकावे त्रुटी, अगदी दिव्यांग लोक सुद्धा गाडीवर बसून म्हणा किंवा त्यांच्या सायकलवरती म्हणा ही परिक्रमा करतात. असा साईबाबांना घडवलेला खूप मोठा उत्सव आहे आणि आपल्या सर्वांचं भाग्य आहे की आपल्याला यामध्ये सहभाग होता येतं. आणि आम्ही तर असं समजतो की परिक्रमा करण्यापेक्षा साई भक्तांची सेवा हीच साई सेवा असं आम्ही समजतो. पण त्या दृष्टीने आम्ही तर परिक्रमा करतोच अगोदर किंवा नंतर, परंतु त्या परिक्रमेच्या दिवशी संपूर्ण शिर्डीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, ग्रीन अँड क्लीन शिर्डी यांची टीम त्या ठिकाणी परिक्रमा न करता साई भक्तांची, साई सेवकांची कशी जास्तीत जास्त चांगली सेवा होईल आणि कशा प्रकारे परिक्रमा यशस्वी होईल या दृष्टीने प्रयत्न केला जातो. ओम साईराम. धन्यवाद. धन्यवाद सर. परंतु ही परिक्रमा ज्यावेळेस सुरू होते त्या परिक्रमेमध्ये आपण जसं सगळ्यांनी सांगितलं की लाखो साई भक्त सहभागी होतात, परंतु हे लाखो भक्त या परिक्रमेची शोभा वाढवतात आणि ही शोभा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या परिक्रमेमध्ये देशातल्या विविध ठिकाणचे, विविध राज्यातील लोक त्यांच्या त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होत आहेत. विविधतेत एकता हा भारत देशाचा नारा आहे आणि त्याचबरोबर साईबाबांचा सबका मालिक एक हा संदेश देखील आहे. परंतु या परिक्रमेत यावर्षी काय आकर्षण पाहायला मिळतंय हे जाणून घेऊयात. या वर्षीच्या शिर्डी परिक्रमेचे कार्याध्यक्ष म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे असे मणिलालजी पटेल माझ्या सोबत आहेत. मी त्यांना विचारेल की यावर्षी परिक्रमा करणाऱ्यांनी खऱ्या अर्थानं काय बघायला मिळणार आहे, या परिक्रमेची काय कुठल्या गोष्टीनं भव्यता वाढणार आहे याबद्दल आपण संक्षिप्त सांगावं. येस, मयूरजी, आपण सांगितलं की यावर्षी काय आकर्षण असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जगातल्या सर्व साई भक्तांना माहिती आहे की बाबांनी सबका मालिक एक हा संदेश दिला. त्याचबरोबर सर्व धर्म समभाव हा संदेश देखील बाबांनी जगाला दिला. तर तोच संदेश महत्वाचा यावर्षी ध्यानात घेता विविध राज्यातून ज्यावेळेस शिर्डी परिक्रमेसाठी लोक येतात, लाखो साई भक्त येतात, तर त्या प्रत्येक राज्यातील साई भक्तांना स्वतःची जी काही परंपरा असते, त्या राज्याची जी संस्कृती असते, त्याचा विशेष अभिमान प्रत्येक राज्यात असणाऱ्या विविध लोकांना असतो. आणि हाच अभिमान आम्ही ध्यानात घेऊन यावर्षी असा एक प्रयत्न आम्ही केलाय की ज्या राज्यातून जो साई भक्त शिर्डीला येईल त्यानं त्याचीच परंपरा, त्यानं त्याचीच संस्कृती जोपासायची आहे. ज्या राज्यातून जो व्यक्ती शिर्डीला येईल त्यानं त्याचीच वेशभूषा त्या ठिकाणी परिधान करायची आहे आणि साईबाबांच्या समोर आपलं भक्ती आणि आपली परिक्रमा त्या ठिकाणी सादर करायची आहे. यात होईल काय की ज्या व्यक्तीला, ज्या साई भक्ताला स्वतःच्या राज्याचा जो अभिमान असतो तो अभिमान शिर्डीच्या रस्त्यांवरती या ठिकाणी दिसेल. आणि ज्यावेळेस विविध राज्यातून, पूर्ण भारतातून विविध राज्यातून ज्यावेळेस एकत्रित लोक येतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला एक आयोजक म्हणून असा आनंद होईल की बाबांनी दिलेला संदेश हा त्या दिवशी त्या 14 किलोमीटरच्या असणाऱ्या परिक्रमा मार्गावरती दिसणार आहे. आणि त्यातूनच मला असं वाटेल की साईबाबांना खऱ्या अर्थानं त्या दिवशी आनंद होईल की बाबांनी दिलेला धडा, बाबांनी शिकवलेला मंत्र हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि शिर्डी म्हटलं की आकर्षण हे आलंच, कारण शिर्डीचे जेवढे मुख्य उत्सव आहेत त्यापैकीच आता शिर्डी परिक्रमा देखील एक मुख्य उत्सव झालेला आहे. आणि हा उत्सव साई भक्तांना विशेष करून आकर्षित करत असतो. विविध माध्यमातून आम्ही हे आकर्षण लोकांना कसं जास्त भावेल याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो. त्यातीलच काही सांगायला मला आवडेल की जो मुख्य रथ असतो मयूरजी आपल्या शिर्डी परिक्रमेचा, हा मुख्य रथ हा रतलामच्या साई भक्तांकडून या ठिकाणी आलेला असतो. रतलामचे 300 साई भक्त त्या रथासोबत शिर्डीला येतात. सर्व खर्च ते साई भक्त करतात आणि मुख्य रथाची सजावट एक विशेष पद्धतीने त्या ठिकाणी सजावट केलेली असते. आणि ह्या 300 लोकांच्या माध्यमातून शंखनाद त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी चामर, छत्र पकडणारी लोक त्या 300 लोकांपैकी असतात. मला असं वाटतं की लोकांनी जर रतलामची ही पालखी ज्या लोकांनी आजपर्यंत बघितली असेल तर तो प्रत्येक व्यक्ती दरवर्षी शिर्डीला परिक्रमेला आल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या परिक्रमेचं मुख्य आकर्षण मला असं वाटतं की ही पालखी असते. दरवर्षी काही ना काही आम्ही नवीन काहीतरी घेऊन आम्ही येत असतो, प्रयत्न करत असतो. तर ह्या वर्षी आम्ही
काशीहून एक विशेष पथक आम्ही या ठिकाणी बोलवलंय की ज्याला आपण शिवतांडव पथक आपण म्हणू शकतो, की शिवतांडव म्हणजे शिवजी तांडव करताना कसे दिसतात हे आपण शिर्डीच्या रस्त्यांवरती त्या पथकाच्या माध्यमातून आम्ही लोकांना दाखवणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे एक विशेष वाद्य आहे, ज्याला पारंपरिक आपण वाद्य म्हणू, ज्याला आपण संबळ म्हणतो, की त्याचं देखील लोकांमध्ये एक विशेष आकर्षण असतं. अनेक लोकांना वाटतं की संबळ असलं की आम्हाला त्याच्यावर नाचायला आवडेल, त्याच्यावरती ठेका धरायला आवडेल. तर यावर्षी आम्ही नावाजलेली जी महाराष्ट्रातली 7 पथकं आहेत त्यातील त्या 7 पथकांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आणि ते 7 पथक साई भक्तांचा आनंद द्विगुणित करणार आहे. त्याचबरोबर एक लेझिम पथक, जे सोलापूरचं लेझिम पथक आहे, ते देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत की ज्याला अनेक पुरस्कार मिळाले. ते पथक यावर्षी शिर्डीच्या रस्त्यांवरती आपली कला सादर करताना दिसेल. त्याचबरोबर शिर्डीच्या आणि शिर्डीच्या आसपास जेवढ्या शाळा आहेत या सर्व शाळांना आम्ही विशेष करून आमंत्रण आम्ही देत असतो आणि या सर्व शाळा चित्ररथाच्या माध्यमातून शिर्डीच्या परिक्रमेची शोभा वाढवत असतात. चित्ररथ प्रत्येक शाळेच्या नावाने त्या ठिकाणी चित्ररथ असतो. मग शाळा त्या ठिकाणी वेगवेगळ्या संदेश घेऊन ते चित्ररथ त्या ठिकाणी सजवतात. त्यामागे मोठी मेहनत त्या प्रत्येक शाळेची असते. या सर्व शाळेंना विशेष करून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण 20 ते 25 शाळा यात सहभागी होतात आणि आपल्या विविध कलेच्या माध्यमातून, चित्ररथाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली कला सादर करतात. त्याचबरोबर शिर्डीचं एक लेझिम पथक आहे मुलींचं, त्या फक्त मुलीच त्या पथकामध्ये असतात. ते देखील यावर्षी एक विशेष तयारी ह्या शिर्डी परिक्रमेची करत आहे. गेल्या वर्षी तुम्ही ऐकलं असेल की शिर्डी परिक्रमेमध्ये आपण डीजेला बंदी दिलेली आहे. म्हणजे शिर्डी परिक्रमेमध्ये डीजे वाजवण्यास बंदी आहे. मग त्याला पर्याय म्हणून आम्ही यावर्षी जे पारंपरिक ब्रास बँड आपण ज्याला म्हणतो, की अशा काही खास ब्रास बँड शिर्डी आणि परिसरातील या बँडला आम्ही या ठिकाणी बोलवलंय आणि त्याच्यावरती ते कलाकार आपली कला त्या ठिकाणी सादर करतील. आणि शाळेचे विद्यार्थी असे अनेक विविध आकर्षणं त्या ठिकाणी असणार आहेत. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की शिर्डी परिक्रमेची जी पहिली आरती होते 5:30 वाजता खंडोबा मंदिराजवळ, त्या आरतीला आम्ही महाआरतीचं स्वरूप दिलंय. महाआरती म्हटलं की गंगा आरती आपल्याला आठवते. मग तशीच महाआरती ह्या शिर्डी परिक्रमेची गेल्या वर्षीपासून आम्ही करतोय. आणि या वर्षी खंडोबा मंदिरामध्ये आतमध्ये ती पूजा कशी चालते, विविध मान्यवरांच्या हस्ते ते उद्घाटन कसं केलं जातं हे दाखवण्यासाठी एक मोठी LED स्क्रीन आम्ही बाहेर लावणार आहोत. पूर्वी काय व्हायचं की एक मोजकी लोकच आतमध्ये असायची, पण या वर्षी आम्ही इतर सर्व साई भक्तांना खंडोबा मंदिरामध्ये चालणारा विधी, खंडोबा मंदिरामध्ये चालणारं उद्घाटन हे बाहेर लोकांना दिसावं याकरता आम्ही एक मोठी स्क्रीन जे आकर्षण ठरणार आहे. आणि महाआरतीसाठी विशेष गाणे आणि विशेष मंत्रोच्चार आम्ही त्या ठिकाणी यावर्षी करणार आहोत, की जेणेकरून शिर्डीची ही महाआरती लोकांना गंगा आरती सारखी जाणवेल, गंगा आरतीचा अनुभव त्या ठिकाणी होईल आणि बाबांना एक विशेष आनंद देण्याचा आम्ही ह्याच्यातून प्रयत्न करत आहोत. मी या माध्यमातून सर्वांना मी एक आवाहन करेल, विनंती करेल. आणखीन एक मला सांगायला आवडेल की विशेष अतिथी आम्ही एक आकर्षणाचा एक भाग असतो. विविध सिनेसृष्टीमध्ये काम करणारी कलाकार असतात, विविध सेलिब्रिटी असतात, त्यांना देखील आम्ही या शिर्डी परिक्रमेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. विविध मान्यवर, विविध क्षेत्रात काम करणारी मान्यवर असतात, जसे आपल्या सर्वांचे लाडके मंत्री महोदय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, त्यांचं पूर्ण कुटुंब या शिर्डी परिक्रमेमध्ये सहभागी होतं आणि रथासोबत ते आपली सेवा त्या ठिकाणी देतात. असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी येतात आणि विविध पथक या ठिकाणी येणार आहेत. आणखीन नवीन अजून आमच्याकडे एक 8-10 दिवस आहेत. रोज आमची बैठक असते, मीटिंग असते. त्यात काय नवीन महाराष्ट्रातलं किंवा इतर राज्यातलं काय काय नवीन आपल्याला ऍड करता येईल असा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. मुंबईचं एक ढोल पथक आहे, ते ढोल पथक देखील शिर्डीला येण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. मयूरजी, फक्त आम्हीच लोकांना बोलवतो असं नाहीये, पण भारतातल्या ज्या लोकांना असं वाटतं की आमच्याकडे ही गोष्ट खूप वेगळी आहे, ती आम्हाला शिर्डीला घेऊन जायची, बाबांसमोर आम्हाला सेवा द्यायची, अशी अनेक पथकं स्वतःहून आम्हाला संपर्क करतात. अशी काही पथकं या S9 टीव्हीच्या माध्यमातून जर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर अशा पथकांना आम्ही आवाहन करतो की आपण आपली सेवा नक्कीच साईबाबांच्या दरबारी येऊन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यासाठी लागणारं आमच्याकडून जे काय सहकार्य असेल हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पुन्हा एकदा मी सर्वांना आमंत्रण देतो की 13 फेब्रुवारीला होणाऱ्या या महापरिक्रमेसाठी आपण सर्वजण या, अशी मी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना मी आवाहन करतो आणि विनंती करतो. धन्यवाद.
तर हे होती शिर्डी परिक्रमा ज्याचं आयोजन नियोजन करणारी अशी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन व त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगर परिषद व विविध आस्थापनांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरातील साई भक्तांना कशा पद्धतीनं ते आल्यानंतर त्यांचं आयोजन नियोजन असणार आहे, कशा पद्धतीनं त्यांनी भावपूर्ण असं निमंत्रण दिलेलं आहे आणि स्वर्ग सुख देणारी अशी शिर्डी परिक्रमा ते त्यांच्या माध्यमातून करणार आहेत. तर मी S9च्या माध्यमातून देखील आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करेल की आपण देखील ही स्वर्ग सुखाची जी परिक्रमा आहे ती सर्वांनी या ठिकाणी अनुभव घ्यावा, साईंचा आशीर्वाद घ्यावा हीच या ठिकाणी विनंती करेल. कॅमेरामन साई सुरळेसह S9 मीडिया शिर्डी.